त्यांचं म्हणणं असं आहे, मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा, म्हणून ते म्हणते उपोषण सोडायचं नाही. आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे, तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा आहे? हा, मग मी महत्वाचा आहे ना. यांच्या हाताने कोणा उपोषण सोडायचं. आपल्याला गॅजेट पाहिजे होतं, आपल्या लेकराचं कल्याण झालं, गेला विषय खड्ड्यात. नाही म्हणण्याचा उद्देश ते होता. मी जाणून घेतो म्हणून तर पोरं माझ्या संग आहेत. ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही. नाही कमून म्हणते, त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेतं, पट्ट्यायचं म्हणून पट्टे माझ्या संग येत. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे यावत, मग उपोषण सोडू. पण आपला उद्देश काय आहे? मराठा आरक्षण. ते मिळालं बाद झालं. एखादा येत नाही का मरो का मग इथं बसून मी? मग हे बी कळायला पाहिजे तुम्हाला. त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला, का मारता का मला? सोडू का आता? जयंत पाटील साहेब, मी मुद्दाम बोललो नाही. आपल्या GR मध्ये उल्लेख आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला जे अनुग्रह आपण दिलं इतर कुटुंबाला आणि नोकरी देण्याचं ते मान्य केलेलं आहे. मान्य केलं त्यांनी. आपल्या बलिदान गेलेल्या पोरायचं 2 सुद्धा. फक्त तुम्ही